चला पंच मैदानाचा ताबा घ्या. आणि आता मात्र करण पाटीलची सेना मैदानामध्ये उतरलेले आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट MMV धाटकीजी. आदर्श सरपंच उपसरपंच चषकामधला शेवटचा क्षण आपल्या समीप आलाय, भेटीला आलाय. चांदणे रात अंगणी माझ्या गावळक सारा जमला, मला आदर्श चषकात जीवन गवण दिसला. शैल चव्हाण करंजा और जीवन गावन वागिलीवाडा. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. बघा आमचे रिवाज सरांना काय भेटला रे भेटला का सर्व काय आजमावून मोकळे होतात. तर MMV धाटकी जी और इसके बीच में खेलेगी हमारी टेम्बोरा टीम जो अभी अभी एक मैच खेल चुके विन हो चुके. इसके सामने दोनों रोहित की जोड़ी मैदान के अंदर. तर समायोजन कक्षामध्ये बदल आमचे बंटी भाई यांच्या हातामध्ये आम्ही माईक दिलाय, बघूया. प्रणय म्हात्रे मोराबे, रोहित एस घरत नंबर 33 आणि रोहित RS नंबर 17 33 आणि 17. 33 आणि 17 50 झाले बरोबर रवींद्र म्हात्रे. हा तर आज मात्र दुसरी 50 इथे लगावली ते मात्र करण पाटील टेंबोडे आणि त्यांच्या माध्यमातून इथे बसल्या बसल्या लगेच सांगितलं दादा उद्या सकाळी मौला जायचं, संध्याकाळी 7 वाजता नाईट मॅचला पोहोचायचं टेंबोड्यामध्ये 40+. आणि इथे बरं लगेच धाटकेजीवाल्याने पण नंबर घेतला की प्रीमियर लीगला पाहिजे. आयोजनच दमदार आहे आणि कॉमेडिटर पण दमदार आहे. समाधान वास्करचं प्रेम आहे, रवींद्र म्हात्रेचं प्रेम आहे कंडेवाला. इथूनच समालोचनाची सुरुवात केली ना. 25 वर्ष प्रामाणिक आहे ना, इकडनं ना इकडनं सर्व काही इकडनं. एकच वादा आमचा समाधान दादा, एकच वादा आमचा मयूर दादा, हेलिकॉप्टरचा तो शॉट चेंड गेला रे चिमा फाट आला गावा गावात. अरे एकच वादा शेरान समाधान वास्कर. आणि विराजला कोण विसरणार. डोलस सावध राहण्यासाठी काय ब्रँडेड गॉगल बनवली, 5,500ची गॉगल आणली. आणि आमचा सनी भाई फन्या भाई सकाळपासून काय पता आत्महत्या यंदा कर्तव्य आहे प्रसाद भाई बकासूर. तर सामन्याला सुरुवात टिंगल मजाक मस्ती भरपूर झाली. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बघा फलंदाज बॅट फिरवतोय, आता गोलंदाज हातामध्ये अक्का गोला उछल के बोला. 30 सर्कलचं पहिलं षटक. पहिल्या चेंडू सोडून दिलाय आणि चेंडू पंच वळलेत आश्वर मारा. अतिरिक्त बोनस अवंत धावेने सुरुवात झाली बिनबाद 1. सातशे धावा कंप्लीट झाल्यात रवींद्र म्हात्रे. बघा स्कोरिंग काय जबरदस्त आहे. आणि हा चेंडू भिरकावून दिलाय बघा आणि संघाची धावसंख्या लपकार लागते ती मात्र 6. आणि इथे बघा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घरे कटेवरी ठेवून या समाधान भास्कर. सागर गायकवाड ओले कर्नाटक स्पोर्ट्सचा बेहतरीन खेळाडू. तर आपणास विनंती करते की आपण मंचावर स्थान बनवा. सागर गायकवाड ओले. प्रसाद भैर बोलवतात. संघाची धावसंख्या 7. पहिले षटक प्रगतीपटावर असताना चेंडूची पाहणी करतात. बघा लेदर टेनिस ग्रामीण रबर बार मध्ये नाबादलेला गोलंदाज फलंदाज अष्टपैलू समालोचक आपल्या समवेत आहे. चला संदेश शेळके यांची लाईव्ह अतिशय दमदार कामगिरी. हा चेंडू द्या चेंडू द्या बाबी बाबी चेंडू द्या. बाबी म्हटल्यानंतर मला पिक्चरची आठवण येते. चला पुढचा चेंडू बघा. आपण नाही तर आराम कार्पेट क्षेत्रक्षक वेगाने येतो. वाह एका हातामध्ये चेंडूला पकडलाय, गॅदर केलाय, फेकी चांगली धावतो आहे.
एका बाजूला आपण पाहतो उरण तालुक्यातील मापदा संघ धाटकेजी आणि त्यांच्या समेत पनवेल तालुक्यातील नावाजलेला गाजलेला कसलेला मुरलेला जिल्ह्याला संघ तो मात्र आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. उरण पनवेल मध्ये लागलेली झुंज विधानसभेचा हा कुंभमेळा आणि इथे मात्र क्रिकेटचा कुंभमेळा. बघूया कोण होणार आमदार आणि कोण होणार नगरसेवक याच्यामध्ये लागलेली झुंज. कोण जाणार पुढे कोण येणार मागे बघूया. रस्सी खेच जुगलबंदी कचाकची घासाघासी आया बघूया. स्कोर कार्डवर स्कोर 8 ना. हा चेंडू इथे मात्र सुरक्षित दमदार आयोजन दमदार नियोजन दमदार संयोजन. सन्मान्य आदरणीय सरपंच सदाशिव शेठ वास्कर, सन्मान्य आदरणीय श्री ऋषिकेश वास्कर, अभिषेक वास्कर आणि आर वास्कर सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ कोंडेवाल आयोजित आदर्श सरपंच उपसरपंच चषक कानाबा स्पोर्ट्स कोंडेवाल आयोजित दिनांक 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा आराम कार्पेट बॅट टू द बॉलर. लॉंग ऑनला चेंडू खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण तटीय सर्कलचं षटक चालू आहे आणि स्कोर झालाय तो मात्र बिनबाद 9 धावा. एम ही दाटकेजी. बघूया बाजूला असणार महागणपती चिरनेरचं मंदिर प्रसिद्ध जागृत देवस्थान. तल्यात होती गणेश मूर्ती गावकऱ्यांनी काढली वरती. बघूया आपण नाही दा सुंदर कामगिरी. आमचे रवींद्र मात्रे सध्या दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये कार्यरत असताना ते अपडेट पाठवतात की कसं काम करायचं कसं माणसांना सांभाळायचं. पूर्ण लेखाच होता. आनंद जितेकर दीपक डावूर हे त्या कंपनी अमोल जितेकर हे त्या कंपनीमध्ये आहेत आणि याच मैदानावर तुमच्या भेटीला येईल अमन वास्करची स्पर्धा. आणि हा चेंडू वाह गुड नॉट एक तमाशा देख नाची की पिंकी फुल टोलेट मुंबई की ना दिल्ली वालों की मैती है पैसे वालों की. सोळा धावा. षटकार दर्शवलाय 16 झाल्यात. आता एक गाणं होता जुन्या जमान्यामध्ये 16 वरीस धोक्याच ग 16 वरीस धोक्याच आणि स्कोर कार्डवर धावा झाल्यात 16. आला आला सारा गाव झाला गोला धावा झाल्या स्कोर कार्डवर 16 ग. बघूया हाय माझी घराला निघाली ग मिरवत पालखीने चालली ग कुलवाई माऊली ग. बघूया पुन्हा एकदा 16 धावा धावफलकावर बिनबाद. एका बाजूला जी तर दुसऱ्या बाजूला आराध्य स्पोर्ट्स करण पाटीलचा टेंबोडे संघ ज्याने ओवळे संघावर मात करून सामना बिन केला आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आमच्या हाती हस्ते दिलाय. बघूया नावात त्याच्या लय बोलबाला करण पाटील निंबोडेवाला. बघूया पुन्हा एकदा कुणाल क्षेत्ररक्षक आहेत आणि बंटी बाई आमचे दमदार समालोचक. रवींद्र म्हात्रे सर तुम्ही आता काय विचार विनिमय करा नवीन तयार झाले. धोनी रवी हेलिकॉप्टर लुकचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क कमी झाला. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न परंतु नकार. बघूया एका धाव घेतली. बघा सुंदर असं आयोजन आहे नियोजन आहे संयोजन आहे. समाधान वास्कर आणि कंपनीने घेतलेली मेहनत सद्गुरू. इथे मात्र बघूया कानोबा स्पोर्ट्स कोंडेवाल आणि या कोंडेवाल गावामध्ये आपले नानाजी साहेब धर्माधिकारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची बैठक भरते. सद्गुरू समर्थांची बैठक भरते. अवश्य तिथे आपण जा. सर्व मार्ग सुटतील. तुमचा व्यसनाच्या आहारी गेला असाल तर ते पण सुटेल. सत्याचा मार्ग. पुढचा चेंडू इथे मात्र पाहूया पुन्हा एकदा स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र 17.
ज्यांची पत्नीला उपसरपंच होण्याचं भाग्य मिळालं अशा करिश्मा समाधान वास्कर यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. ज्यावेळेला समाधान वास्कर खेळतात ना त्यावेळेला वहिनीची आगळे वेगळेच एक प्रसन्नता असते आता आपल्या पतीला. आणि इथे मात्र गडी गारत पहिली सफलता, पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका. बॅट टू द पॅव्हिलियन, पहिली विकेट तर मजा असते त्याला. नवीन फलंदाज शिवराज. बघा टेंबोडे टीम अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तर आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे दोन्ही एकाच नावाने खेळणारे संघ आज मात्र आवटी मैदान गाजवून सोडलाय. भले आम्ही एक दिवस का होईना या स्पर्धेमध्ये आलोत परंतु सर्व प्रेक्षकांची मने जिंकलीत. आम्हाला रुचकर भोजन दिलंय, दमदार जेवण, अन्नदाता सुखी भो. आणि रविवारी चतुर्थी आहे आणि उद्या ओले गावामध्ये साई चरणी साई भंडारा आहे. रविवार मात्र येतो आम्ही. आई माझी कोणाला पावली गो. आणि हा चेंडू भिरकावून दिलाय. इथे मात्र चेंडू बघा, वा वा काय फेट लावला, जबरदस्त क्षेत्ररक्षकाचं कौतुक. कोण होता क्षेत्ररक्षक? प्रवीण गडगे. वा टाळ्यांचा प्रचंड. पहिले चांगली तर कामगिरी केली तर टाळ्या, चुकीची कामगिरी केली तर त्यातून मिळतात तुम्हाला ग ग ग ग गाल्या. आणि इथे मात्र बघा सेफ शॉट आहे की झेल 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 संपलाय. फलंदाजाचा खेळ 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 खेळ. बॅट टू द पॅव्हिलियन. संघाची स्कोर गार्डवर तर कुंडलेवाल संघातील दोन खेळाडूंना माझी एक अतिशय महत्वाची सूचना आहे. तर समाधान वास्कर ओपनिंग करतोय, मयूर वास्कर ओपनिंग करतोय. ते दोन खेळाडू बाद झाल्यानंतर तुमची टीम थोडीशी बॅकफुटवर येते. तुम्ही प्रॅक्टिसवर भर द्या, प्रॅक्टिस जोरात करा, कारण क्रिकेट हा 11 जणांचा खेळ आहे. कधी एका खेळाडूवर अवलंबून राहू नका. बरोबर आहे रवींद्र म्हात्रे सर? आणि ते 11 जणांची एकी असेल तर तुम्ही मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक घेता. पण ज्यावेळेला तुम्हाला पारितोषिक मिळतं ना त्यावेळेला छाती चौरशीची करू नका. ते 11 जणांनी केलेली मेहनत, त्या गाडी वगैरे भेटली तर प्रत्येकाला एक एक राऊंड मारायला द्या. पुढच्या भेटीला ते तुम्हाला सपोर्ट करतील. बरोबर आहे? हा माझा विषय आणि हे उद्गार नेहमी लक्षात ठेवा. इथं भेटली का मला भेटली, छाती अशी फुगते. अरे पण 11 जणांनी कॅची घेतल्या तेव्हा तुम्हाला गाडी भेटली ना, त्याचा पण उल्लेख करा ना. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्कोर गार्ड स्कोर झाला बाईक मास्टर आणि आपला वाकलन संघाचा दमदार खेळाडू केतन म्हात्रे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. धावसंख्या धावफलकावर 2-19. त्यांच्या एरियात जायचं आहे, नाव घेणं गरजेचं आहे. आणि आपण या विभागामध्ये पाहिलं तर पहिलं बाईक जर कोणी मिळवले असतील ना समाधान वास्कर, लाईन लागली होती. नंतर जरा रणनीती कमी झाली. हव्या या मैदानावर आम्हाला जर प्रसिद्धी जर कोणी दिली असेल तर समालोचन क्षेत्रामधून तर पहिली नाईट यांचं नाव घेणं अतिशय गरजेचं आहे. या कुंडेवाल गावातील उद्योगपती आणि आम्हाला नाईट मॅच पहिला प्लॅटफॉर्म देणारे आमचे जवळचे अतिशय रायगड असोसिएशनला पहिले टी शर्ट देणारे व्यक्तिमत्व मयूर मधुकर शेठ भुईर यांच्या माध्यमातून नाईट मॅच मध्ये बसण्याचा मान आणि समालोचनाला सुरुवात याच प्लॅटफॉर्म मधून केली होती, याच मैदानातून. आणि न पाहता न डमकता मी उभा राहिलो, न पाहता पाहता 25 वर्ष दिली प्रामाणिक समालोचक म्हणून लोक आपल्याला बोलवतात. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सागर पाटील समालोचन करतोय तर सर्वांच्या फरमाईशसाठी. धन्यवाद. चला हो भाऊ, टाइम कमी आहे, दिवस छोटा रात्र मोठी आहे, त्यामुळे सहकार्य करा. हो पंच, नाईटचा कॉल नाही का कुठं? नावात त्याच्या लय बोल भाला, जीवन गावन वगलवाडी वाला. नावात त्याच्या लय बोल भाला, शैलेश सेवन करण जवाला.
बघूया 40+ मास्टरचा बेतास बादशाह लालचंद गावण यांचे बंधू जीवन गावन वाघिलवाडा. हा दोन्ही पंचांना विनंती आहे पंचगिरी करताना फोनवर बोलायचं नाही. हा मोबाईल स्विच ऑफ पाहिजे अन्यथा मानधन कपात. धावसंख्या 2-19. बघा टायमर लावलेला आहे. प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल. दोन्ही संघांना विनंती असेल जर टाइमपास झाला तर दोघांना दंडित केलं जाईल. पंचांना पहिले नंतर टीमला दाटकी देवी विपक्ष टेंबोडे. जबरदस्त रंगतदार सामना. धावसंख्या धावपका लागली. 4 षटकांचा सामना असताना 2-19. दडाडीच्या आघाडीचे 2 खेळाडू तंबूला आलेत आराम करण्यासाठी विश्राम करण्यासाठी. जलपाल केला आणि पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आमचे धनंजय सामन्याचा आनंद घेतात. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू सर्वेश आणि सर्वेशला दाखवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा आलाय दमदार स्किनला स्पर्श करण्यासाठी चेंडू बाउंड्री लाईनला स्पर्श करण्यासाठी दम 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 बी छेराल. ते होते एकनाथ माली कवी गायक गीतकार संगीतकार सर्व काही त्यांच्याकडे. केवाले गावचे. जिथे कुठे नाचांची स्पर्धा असेल ना कोपर गावची आहे ख्याती. सारे गावचा एक गणपती गणपती लहान थोर वंदू तुईन दर्शन घेऊ किती. पुढचा चेंडू हो आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. वा एका टप्प्यानं चेंडू केलाय सीमा पार मारलाय लॉंग ऑफला षटकार. जल्लोष लगेच तुम्हाला गाणी भेटल. स्कोर झालाय 33 लास्ट ऑफ 2 विकेट्स. 4 षटकांचा सामना. जर्सी नंबर 33 धावा झाल्या 33. जुई विपक्ष टेंबोडे असा सामना चालू आहे. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आणि हा चेंडू घुटना टेक तमाशा दे गेंद गई मिड विकेट क्षेत्र के दिशा में और यहाँ पे या चेरन करण पाटिल इस वक्त गेंदबाज के ऊपर चिल्लाते हुए. यानी कि कुल मिला के मेरे ख्याल से 2 विकेट खोने के बाद टीम का कुल मिला के स्कोर 39 धावा डबल कवर. ओ गोलवाला भाई 2 लस्सी लाओ. अरे तो तेरे पास क्या है वो लाओ ना भाई. काय को टेंशन ले रहा है. इधर कमेटी जिंदाबाद है टेंशन मत ले. धावसंख्या 39 2 गडच्या मोबदल्यामध्ये. दमदार सुरुवात. नावात त्याच्या लय बोलबाला ऋषिकेश भाई कुंडीवाल वाला ऑलराऊंडर फेमस झाला प्रसाद बकासूर कुंडीवाल वाला. यंदा कर्तव्य आहे. हा ऑलराऊंडर. अरे बिंदास द्या तुम्ही कुंडवाला पोरी क्रिकेटची चिमच्याची लय लय भारी. कुंडवाले संघ ऐकल कसा रे कुंडवाले संघ ऐकल कसा. 47 नाव आहे त्याचा. समाधान वास्करची बॅटिंग गे भारी. बघूया पुन्हा पुढचा चेंडू. हा पॅरल शॉट
दॅट्स अ व्हेरी गुड. क्रिकेट मधला जबरदस्त शॉट, टेक्निकल शॉट, अप्रतिम दर्जेदार फटका. रोहितच्या बॅटमधून चेंडू गेला आहे तो मात्र 6 धावेसाठी दमदार पॅरेलाल षटकार. हे फटके सोनारीच्या प्रमोद कडूच्या बॅटमधून पाहायला मिळायचे. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि संघाची धावसंख्या 45. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, प्रामाणिक आहे, हराम खाणार नाही. हो इकडे बघा, चतुराई चपळाई काय पाहायला मिळत आहे. टेंबोरे टीम आणि जुई संघ, तुम्ही मगाशी सामना बघितला ना, ओला आणि टेंबोळे कशा धावा कुठून काढल्यात. ती क्षमता आहे, टॅलेंट आहे. आणि टेंबोरे संघाला कमी लेखू नका. ओपन मध्ये खेळणारा खेळाडू आहे करण पाटील, त्यामुळे तुम्हाला धावा जेवढ्या बनवता येतील तेवढ्या बनवा. आता समोरचा संघ विस्फोटक केले आहे. आणि इथे पाटणोली संघाचे आगमन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली बघा, तनय पाटील पाणी बिनी पोचून आलेलं आहेत सर्व ग्रामस्थांना. आणि इथे मात्र स्पीडअप करा प्लीज, कारण आपल्याकडे भरपूर कमी आहे. दोन्ही पंच तुम्हाला विनंती असेल. आज मात्र सामने बरोबर 11 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय सकाळी, आणि प्रॉपर टाइम मध्ये सामने होत आलेत. आयोजन कोणाचं आहे? समाधान वास्कर, मयूर वास्कर अँड कंपनी, कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. 11 वाजून 22 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. आणि शेवटचा चेंडू किती वाजून किती मिनिटांनी पडेल बघायला मिळेल. बघूया, दमदार सुरुवात. पहिल्या क्रिकेटचा वेळ होता, त्याच्यानंतर प्रसाद भैर पण बैलगाडी क्षेत्रामध्ये घुसलेत. त्यांना बैलगाडी क्षेत्राचा पण भरपूर, कोंडेवाल गावामध्ये बैलगाडी क्षेत्राचा भरपूर वेळ आहे. आमचे विद्याधर भोईर, सुनील भोईर, तसेच मयूर भोईर यांना बैलगाडी क्षेत्राचा प्रचंड वेळ आहे. अमन वास्कर बघा, प्लेसमेंट बघा काय जबरदस्त आहे. आणि इथे मात्र बॅकअप नव्हता, नाहीतर डायरेक्ट हिट झाला असता, परंतु कव्हरिंगला कोणी नसल्या कारणामुळे थ्रो फेकला नाही. आणि संघाची धावसंख्या धपका लागतोय 2 बाद 46 लास्ट ऑफ 2 विकेट्स. एम धाटकेजी मजा येतोय समालोचन करण्यासाठी. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम, डीजे चिरवत, त्रास होत नाही घशाला. दमदार सुरुवात. हो गुड डिलिव्हरी. एक धाव तर पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न बघूया. इथे मात्र धोका निर्माण झालाय. आणि पंचांकडे अपील केली जातं, पाहायला जाईल. बघा आमचे बघतात ते जरा. पंच तुम्ही जरा बघा, सॉफ्ट सिग्नल काय. पंच तुमचा निर्णय काय? दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहिलं जातंय. सब सिग्नल आपण बघतो, डिसिजन पेंडिंग आहे. एकविरा लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जातंय. फलंदाज नॉट आउट आहे, सुरक्षित आहे फलंदाज. पुन्हा एकदा सामना सुरुवात. धावा झाल्या धावफलकावर, त्या मात्र 48. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील. 48 धावा झाल्यात आतापर्यंत. 4 षटकांचा सामना. स्लो डिलिव्हरी आणि भिरकावून दिला चेंडू रोहितने. वाह काय फलंदाजी होतोय जुई संघाची. एम धाटकेजी अगेन्स्ट आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. ताव्या जबरदस्त सामना, रंगतदार सामना. 43 धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या टोटल 54 आणि वैयक्तिक 43. रोहित घरत. जरा मॅच कडे लक्ष देऊया. इथं जर काय चुकी झाली तर आता मात्र शेवट आलाय. सकाळ गेली, दुपार पण गेली, संध्याकाळ आली.
आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार झेल 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 आणि संपलाय खेळाडूचा खेळ. ज्यानं आम्हाला आमच्या आवाजाला प्रसिद्धी देऊन ज्याने आम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं तोच मात्र खेळाडू मैदानामध्ये नंबर 11 योगेश. बघा कर्णधाराची भूमिका कशी असावी आणि कर्णधार कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतोय. रोहित घरत दमदार खेळी. बघा इकडे मात्र लिंबू सरबत आले. आणि इथे मात्र बघा आता माझी काही चुकी नाही. कधीपासून पोपट उडवला होता तर तुम्ही चांगला कोंबडा पाहिजे. आला कोंबडा. याच मैदानावर फक्त मी व्हिजिट देण्यासाठी आलो होतो मागच्या वर्षी रिवाल सर जे आर्के स्पोर्ट्सची टुर्नामेंट होती आणि त्या व्हिजिट मध्ये इथून मात्र शेवट फायनलच्या दिवशी आलो होतो आणि घरी जाता जाता तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन गेलो होतो मी. हा दमचक आहे, ही ओळख आहे आणि प्रसिद्धी बक्षीस रूपी आपल्यावर मिळालेली शाबासकीची थाप आहे. तर स्कोर कार्ड स्कोर झालाय 54 4 बाद 54 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू या षटकात येईल. फुटा चेंडू होता त्याला मात्र भिरकावून दिलाय. इथं मिड विकेट क्षेत्राकडे बघा एक रूपांतर दुहेरीमध्ये एम धडके देऊ अगेन्स्ट आणि इथे मात्र फलंदाज रणवच्या स्वरूपामध्ये बाद. शिस्त मोडू नका. तर या ऐकूया पुढील आवाज. जबरदस्त समालोचक एक उत्कृष्ट गोलंदाज तेवढ्या ताकदीत आमचे अतिशय जवळचे मित्र डस्क्याव डस्क्याव रिवाल 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 डिस्काउंट 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 डिस्काउंट. या रवींद्र म्हात्रे सर या प्लीज. तर पाहूया तर कोणाला लग्न कार्यासाठी घोडा सतीर पेटा रथ हवा असेल तर संपर्क साधा. रामल घोडा रथ नांदगाव पारगाव. संपर्क साधा रोहन भगत सागर पाटील यांच्याकडे. अतिशय माफक दरामध्ये सर्व काही मिळेल आणि तुम्हाला लग्न हळद वरात काय साठी अँकर पाहिजे असेल तर निवेदक सागर पाटील यांचा संपर्क साधा. धन्यवाद. क्या बात आहे. सागर पाटीलकडे भरपूर काही आहे. सर्व गुण संपन्न विविध पक्ष्यांची प्राण्यांची आवाज. आता बाईचा आवाज पण शिकलाय काढायला. हां आणि सतीर फेटा घोडा स्वतः घोडा म्हणून पण काम करेल कधी पण. अवेलेबल नसला तर एवढी ताकद आहे सागरकडे. दमदार समालोचक पारगावचा बुलंद आवाज ज्याचा तुम्ही आवाज ऐकलात सागर पाटील. प्रेक्षकांची थोडीशी करमणूक एंटरटेनमेंट करत असताना तर जाऊया आता मात्र करूया सुरुवात. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं करूया स्वागत. औटी मैदानावर आदर्श सरपंच व सरपंच चषक 2025 अतिशय नेत्रदीपक आयोजन. दरवर्षीप्रमाणे हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावर उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक वर्ग अतिशय सुसज्ज मैदान आणि प्रेक्षकांना जेवढा आनंद लुटता येईल असं हे मैदान आहे. आमचे प्रवीण मुंगाजी सागर गायकवाड ओलेगावचे 2 संघ या स्पर्धेतून बाहेर गेले आजच्या दिवसामध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. अजून एक मॅच आहे. 3 ओव्हरचा मॅच अजून आपल्याला खेळायचा आहे. शेवटचा सामना आराध्या स्पोर्ट्स पाटोली संघ देखील इथे उपस्थित झाला आहे.
चला सलामीची जोडी मैदानात उतरा. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा लगेच त्वरित. मंगेश घरत उपसरपंच यांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट परिधान करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर MMV धाकटी जुई संघ आणि धाकटी जुई संघाचा प्रामुख्याने विचार केला तर या गावचे निष्ठावंत शिवसैनिक विशाल घरत यांच्या गावचा हा संघ आज मैदानावर खेळतोय. मंगेश घरत उपसरपंच याच गावचे एक युवा कार्यकर्ते. खरं तर धाकटी जुई म्हटलं तर प्रामुख्याने त्यांची ओळख आहे. त्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि करूया मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. रवाना होताना राहुल गडगे आणि करण पाटील. मगाशी 86 धावा या दोघांनीच चेस केल्या होत्या अजनबी ओवळे संघाच्या विरोधात. ते दोन महावीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना. राम फडके खरं तर कोपरगावचे आमचे जुने जाणगे वरिष्ठ समालोचक यांचं इथे आगमन होताना राम फडके साहेब आपलं सहर्ष स्वागत. सोबत आमचे कोच RR पाटील त्यांना पाहुण्यांना घेऊन येताना. लेफ्या कोलिम हे संगीत आपल्याला आज ऐकायला मिळेल राम फडके यांच्या वतीनं. बघा जुने जाणगे समालोचक आहेत. ज्यावेळेला आम्ही शेतामध्ये क्रिकेट खेळायचो तेव्हा त्यांची कॉमेंट्री आम्हाला ऐकायला मिळायची. असे राम फडके साहेब आपलं सहर्ष स्वागत. मग शर्यती असू द्या, कव्वाली असू द्या किंवा बालाडांग्स असू द्या, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. गेम ऑन. पहिला चेंडू रोहित गुरुनाथ घरात गोलंदाज वाईट बॉल फेकतोय. अवांत धावेनं सुरुवात झाली. करायच्या आहेत टोटल 56-24 बॉल मध्ये. काय वेग आहे, भन्नाट वेगानं लाऊड ऑफ फील. मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर सोबत जे 3 क्षेत्ररक्षक होते त्यांचाही आवाज आउट दॅट असा आपल्याला ऐकायला मिळाला. हा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. केपीची महत्वाची विकेट आहे. करण पाटील लवकरात लवकर त्याची विकेट मिळवण्याचा प्रयत्न आहे. पुलर लेनचा बॉल फुस्टर बॉल स्टील अगदी स्टेट ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्डफे ड्राईव्ह. एक सिंगल येईल. पहिली एक धाव आली आहे करण पाटीलच्या बॅटमधून. 1+ वाईडची आलेली 1 रन. 2 धावा धावफलकावर लागले आहेत. आपण पाहत आहोत आदर्श सरपंच उपसरपंच चषक 2025. औटी मैदानावर सूर्यप्रकाश सूर्यकिरणे मात्र अगदी येत असताना. आडव्या बॅटनर राहुल गडगेच्या बॅटमधून डीप मिड विकेटला हा एक तडाखेबंद फटका. सिक्सर. विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई टीमच्या विरोधात पहिला षटकार रेडी नव्हता. राहुल गडगे सांगतोय मी तयारीत नव्हतो. परंतु तिकडचा रोहित गुरुनाथ गरज गोलंदाज या गोलंदाजावर षटकार आल्यानंतर कशा पद्धतीने आता वापसी करेल. 56 धावांचं लक्ष आहे. मगाशी 86 धावा सहज चेस केल्या. व्हेरिएशन दाखवलंय परंतु त्या व्हेरिएशन समोर देखील हा फलंदाज राहुल गडगे ठोकतोय त्याच दिशेनं उत्तुंग षटकार. काय म्हणणार. इथे मात्र प्रत्युत्तर जबरदस्त पद्धतीने दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल गडगे षटकार मागून षटकार ठोकतोय. संघाला निघून ठेवतोय. धावसंख्या जर बघितली तर 14 या आकड्यावर 14.0ची सरासरी कायम राखायची आहे.
आणि त्या सरासरीचा विचार केला तर 14 धावा पळून काढल्या आहेत. गोलंदाज रोहित घरतवर प्रथियाला चढवलाय. राहुल गडगेनं सलामीची जोडी परफेक्ट ओपनर म्हणावं लागेल या दोन्ही फलंदाजांना जर विचार केला तर. मागच्या सामन्याचा विचार आणि आत्ताचा. गुड स्टार्ट. तोही चांगला पंचांच्या अगदी डोक्यावरनं कव्हर पॉइंटला लगावलेला हा अप्रतिम टोला. चौकार. रोनित पाटील आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं, स्थानपन्न व्हावे. थोडंसं प्रेशर, रोहितवर प्रेशर आलाय. रोहित घरात चौकार षटकार आल्यानंतर आता दिशाहीन, थोडीशी दिशा भटकली जाते. वाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 19 या आकड्यावर. 1919 रन्स. ज्या पद्धतीनं धावांचं डोंगर होतं ना मागच्या मॅचमध्ये ने आता, आणि त्या डोंगराचा पूर्ण पाठलाग करत असताना चांगला बॉल, चांगला बॉल. वेग होता या बॉलमध्ये. अगदी गुडलेन स्पॉटवर जसा चेंडू पडला स्क्रीट झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल गरजच्या तब्बल धावा आल्या 19. 4 षटकांचा मॅच. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावर. आता 18 बॉल बाकी आहेत आणि निर्णायक विजयासाठी आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 37 धावा. आता कोण असेल गोलंदाज? मैत्री, मिलिंद, विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई संघाचा MMV धाकटी जुई संघाचा गोलंदाज अंकेश पाटील. अंकेश पाटीलनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगलं षटक हाताळलं होतं. वाखाणने जो गोलंदाजी केली होती तो अंकेश पाटील येतोय गोलंदाजीसाठी. 3 धावा 2 विकेट ही कामगिरी राहिली होती मागच्या मॅचमध्ये याच अंकेशची. ती कामगिरी जर तशीच राहिली आहे, मी म्हणेन ते सातत्य त्यांनी तसंच ठेवलं तर मग टेंबोडे संघ अडचणीत येईल. परंतु करण पाटील सारखा घातक फलंदाज, आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज समोर आहे. अंकेश पाटील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बॅटची कडा अगदी घेतले 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. चेंडू वेगानं फरार. येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, पुढे जाते 23 या आकड्यावर. 17 चेंडू 33 धावा. आणि जो समीकरण तुम्ही बघितलं 17 आणि 33 हे दोन्ही रोहित नेक्स्ट बॉल. ओहो, चेंडू गॅप मध्ये, वारंवार गॅप मधून चेंडू फरार होत आहेत. डीप फाईन लेगला येतोय आणखी एक चौकार. डॉन सारखी भूमिका बजावत असताना करण पाटील आणि राहुल गडगे बिनधास्तपणे खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी कॅज्युअली प्ले बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. आता 16 चेंडू 29 धावा हा समीकरण उरलाय. अगदी बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट.
कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर होता करणच्या. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 1ने वाढली. 16 बॉल 28 उरल्यात. 16 चेंडू 28 धावा. सामन्यातलं चित्र आता अगदी वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतं. स्क्रीनवर कार्ड, या ठिकाणी स्कोर कार्डवर प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. औटी मैदान, ऐतिहासिक मैदान, बऱ्याच वर्षातून सातत्यानं हा इनसाइड आउट, अप्रतिम टोला. अजिंक्य राणे, विराट कोहली, रोहित शर्मा साऱ्या फलंदाजांची आठवण करून देणारा, टेनिस क्रिकेटचा मादक सौंदर्य देणारा चौकार. थांबवावं लागेल. धाकटी जुई संघाच्या गोलंदाजांना काय चौफेर टोलेबाजी. कव्हर ड्राईव्ह, डीप फाईन लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा आता आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक जाईल, फ्लाय झालाय. चेंडू कॉर्नर क्षेत्राकडे. हा येतोय वन बाउंड, सीमा पार, 4 रन्स. चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये. सामना क्लोज, अगदी सामना जवळ आणलाय. अंकेश पाटील देखील महागडा होतोय. ओहो, क्लीन बॉल, इट्स अ ग्रेट विकेट. करण पाटील इथे मात्र होतोय त्रिफलाचीत बाद. निकेश मैदानात जाईल. जर्सी नंबर 45 निकेश मस्कर. वेल प्लेड करण. 4 चौकार ठोकत बाद झालाय. चला लवकर लवकर आपल्याला स्पीडअप करायचं आहे, कारण एक मॅच अजूनही खेळायचे आहेत. घड्याळामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5:12 5:15 वाजलेत. अजून एक सामना खेळायचा आहे, त्याच्यामुळे घाई करावी लागेल. पंच याकडे लक्ष केंद्रित करा. आपण खेळाडूंचे थोडंसं मागे लागा, घाई करा. एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. 3 षटकांचा सामना आहे. तर नवीन फलंदाज निकेश मस्कर मैदानात गाड घेतोय. पंचांकडनं खेळण्यासाठी सज्ज आहे. परंतु ज्या अंकेशवर 4 चौकार आल्यानंतर तो एक महत्वाची सफलता मिळवतोय. आही वेगानं, काय वेग आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. इथे निकेशला देखील डॉट चुकवून जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये या षटकाची होते सांगता. येणारे 12 चेंडू आणि आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. राहुल गडगे, निकेश ही जोडी मैदानात खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. तर गोलंदाज कोण असेल? MV धाकटी जुई, अर्थातच मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई टीमचा गोलंदाज सूरज घरात. यंग टॅलेंट आहे. सूरज घरात वर जबाबदारी आता टाकली आहे गोलंदाजीसाठी. आणि आपण पाहूया 12 बॉल 20ची गरज. अजूनही मॅच बॅलन्स आहे. अजूनही सामन्यातलं रिझल्ट, निर्णय बाकी असेल. जो जिंकेल तो आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमच्या विरोधात खेळेल. हारेल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. खूप चांगला खरं तर मॅच रंगतदार स्थितीत येईल. 12 बॉल 20ची गरज. ऑन स्ट्राईक राहुल गडगे.
पहिला बॉल राहुलनं हवेत केलाय, उंची जास्त लांबी ही कमी होती की काय असं वाटलं, परंतु लांबी तेवढीच मिळाली. चेंडू गेला डीप मिड विकेट क्षेत्राकडे, उत्तुंग षटकार. क्या बात आहे, या षटकारानं सामन्यातलं समीकरण बदललं. 11-14 ची आवश्यकता होती. वाईड बॉल. अजून एक धाव वाढली. आता 11 बॉल 13 धावांची आवश्यकता. हे समीकरण गुणतालिकेवर पाहायला मिळतंय. मिस टायमिंग जेल आहे. ओ माय गॉड, कॅच इज ड्रॉप. ही कॅच पकडणे फार गरजेचं होतं. कदाचित हा झेल टिपला असता राहुल गडगेचा तर मॅच मध्ये कमबॅक शिरकाव करता आला असता दाखडी संघाला, परंतु तसं घडलं नाही. 2 धावा मिळाल्या. आता 10 बॉल 11 धावांची आवश्यकता. आराध्या स्पोर्ट पार्टनर संघ इथं दाखल झालेला आहे. कर्णधार तुम्ही इकडे येऊन राहायचंय. 10 चेंडू 11. इनिंग झाल्यानंतर आमचे तर राम पडके यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. दिवंगत दिबा पाटील साहेबांवर ते थोडं एक गीत सादर करतील. तर नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच त्यांचं आपण गीत ऐकू, परंतु मॅच रंगतदार रोमहर्षक स्थितीत पाहायला मिळते. चेंडू आणि धावांचं अंतर पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 10 धावा. 9 चेंडू 10 धावा. गोलंदाज फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली निकेशनं. डीप फाईन लेगला चेंडू जातोय धन धन करत सीमा पार, चौकार. ओवले टीमच्या अगेन्स्ट मोठं टार्गेट होतं, ते अचीव केलं. आता ही टार्गेट मोठं होतं, तेही अगदी मी म्हणेन चेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक धाव आली आहे. 8 चेंडू 6 ची आवश्यकता होती. आता 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. काय दमदार सुरुवात केली आणि त्याच दमदार सुरुवातीमुळं आता सामना थोडासा सोपा झाला आहे. कमबॅक करण्यासाठी आता धाकटीची संघाच्या गोलंदाजाला डॉट डॉट बॉल फेकावे लागतील. 7 बॉल 5 रन. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे, धाव मिळणार नाहीये. डॉट जातोय. अजूनही सामना बॅलन्स आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अजूनही काही बिघडलं नाही. स्ट्रगल आहे मोठं, या ठिकाणी संघर्ष करावं लागेल. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी टीमला ध्येय साध्य करावं लागेल, परंतु ते ध्येय साध्य करण्यासाठी किती कठीण प्रसंग असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्य असं काहीच नाही. अशक्य गोष्ट शक्य करावी लागेल. येणारे चेंडू असतील 6 आणि 5 धावांची आवश्यकता. आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमचा संघनायक तन्मय पाटील इथे हजर झालेला आहे, उपस्थित झालेला आहे. मात्र कोणता संघ त्यांच्या समोर भिडेल, कोणता संघ सेमीफायनलच्या मॅचसाठी लढेल, हे चित्र या 5 चेंडूंनी नक्कीच डिक्लेअर होणार आहे. आपल्या समोर नक्कीच रिझल्ट येणार आहे. 5 चेंडू जिथे मात्र 6 चेंडू आणि 5 धावांचं हे समीकरण. गोलंदाज रोहित शशिकांत घरात. रोहित गुरुनाथ घरात यानं 19 धावा खर्च केल्या, परंतु रोहित शशिकांत घरात येतोय. 2 रोहित आहेत या संघामधून खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु या धावा डिफेन्स होतील का? निकेश मस्कर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू पॅडला आदलतोय, हलकासा तटवलंय. शॉर्ट फाईन लेकडे क्षेत्ररक्षक आहे रोहन भोईर. रोहन आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मंगेश घरात उपसरपंच यांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट. रोहन तुम्ही पाहता, रोहन देखील एक चांगला खेळाडू आहे. चांगलं मार्गदर्शन संघाला करत असतो. चांगला आयोजक देखील आहेत. हा चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. लेग स्टंपला बॉल फेक ठेवला गेला. वाईड बॉलचा इशारा. आता या सिच्युएशनला, अशा परिस्थितीमध्ये वाईड बॉल फेकणं अगदी चुकीचं आहे. तुम्हाला एक एक बॉल डॉट फेकावा लागेल. 5 चेंडू आणि आता 3 धावा.
5 चेंडू 3 धावांची आवश्यकता उरली आहे. शॉर्ट पिच बॉल, राहुल गडगेनं फिनिश केलाय हा सामना. विजयी फटक्यानं हा ठोकलाय सिक्सर. मी धाकटी जुई संघ मात्र तुमचा प्रवास इथे थांबतोय. या स्पर्धेमधून आपण खरं तर खूप चांगला खेळ केलात, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्हाला बाहेर जावं लागतं. नेव्हर माइंड, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. रोहित 105 धावा रोहित घरच्या या स्पर्धेमध्ये 2 सामन्यामध्ये झाल्या, परंतु दुर्दैव या स्पर्धेमधून मोठी जुई संघ धाकटी जुई संघाला बाहेर जावं लागतंय. हार्ड लक रोहित गरत अँड टीम. चला टॉससाठी या दोन्ही कर्णधार. टेंबोडे टीमचा संघनायक